नमस्कार, लतिका लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसे आणि कुठे जोडायचे हा नवीन शिकणाऱ्यांकडून खूप मोठा गोंधळ होतो की काय करावे, कुठे जोडावे, कधी कधी उलटे पालटे होऊन जातात, त्याच्यासाठी काय करावे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी सर्वात आधी या पूर्ण ब्लाऊजला मेन फॅब्रिकला अस्तर लावून घेतला आहे। अस्तर लावल्यानंतर आपण काय करणार आहोत, कटोरीचा टक्स। तर कटोरीचा टक्स देताना हे दोन्ही टोक इकडे जोडून घ्यायचे आणि ते 1.5 इंच घ्यायचं। हे पहा, हे 2.5 इंच घ्यायचं आहे। टक्सची रुंदी 1.5 इंच आणि उंची 2.5 इंच घ्यायची आहे। हे पहा, आपण अशा प्रकारे माप घेऊन जर टक्स मारला तर तो टक्स एकदम परफेक्ट बसतो आहे। तुम्हाला पाहिल्यावर समजेल। हे पहा, ही कटोरी किती गोल गरगरीत व्यवस्थित झाली आहे। तशीच आता आपण ही पण करून घेत आहोत। हे पहा, कटोरी जोडताना बऱ्याच वेळा काय होतं, नवीन जेव्हा शिकतो ना आपण, तेव्हा मुंढ्याच्या साईडला जोडल्या जाते। हा असतो ब्लाऊजचा मुंढा आणि हा आहे कटोरी जोडण्याचा भाग। तर याला काय करायचं, आपण ज्या वेळेस कटिंग करतो आहे ना, त्यावेळेसच कटोरी कोणत्या साईडला जोडायची तर अशी मार्किंग करून घ्यायची। मग हे पहा, आता आपल्याला कटोरी इथे जोडायची आहे। बऱ्याच वेळा जोडताना काय होतं, राऊंड टिप असते तर त्या कापडामध्ये घडी येऊन जाते। तर घडी नाही येण्यासाठी काय करायचं, तर हे पहा, आपण इथं पकडतोय, आपली पूर्ण मार्जिन सारखी आली पाहिजे। त्याच्यासाठी आपण काय करायचं, हळूहळू थोडी थोडी हे करून त्यावरती कटोरी पकडून व्यवस्थित राऊंड टिप मारून घ्यायची आहे। हे पहा, आणि जो भाग कमी पडतोय तो हातात धरला का बरोबर तुम्हाला ती पुरते। आता आपण कुठे जोडला आहे, ह्या भागाला कटोरीचा आकार जोडला आहे। हे पहा, आपले दोन्ही पार्ट कटोरीचे जोडून झालेले आहेत। आता ही मी योगपट्टीला मी आधीच बाहेरच्या बाजूने अस्तर लावून आतल्या बाजूला फोल्ड करण्यासाठी ही दाबटीप मारून घेतलेली आहे। ही दाबटीप खूप महत्त्वाची आहे। जेव्हा आपण अशा प्रकारे ब्लाऊज हे करतो तेव्हा पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड होते, याच्याने ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। आता मी योगपट्टी जोडण्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे आणि कवर पण होते। हे जे असे धागे निघतात ते धागे आतमध्ये निघणार नाही, त्याच्यासाठी आपण मेन फॅब्रिक आहे हे, याच्यावरती आपण अशा पद्धतीने कटोरीचा जो पार्ट आहे जोडलेला फ्रंटचा तो ठेवायचा आहे आणि त्याला हे असे धागे निघणार नाही आणि धागे निघाले तरी ते आपल्या आत राहतील, ते टोचणार नाही। त्याच्यासाठी आता ही कवर कशी करायची बघा, मी असं शॉर्ट व्हिडिओ एक बनवलेला आहे, त्याची कवर कशी करायची तो तुम्ही पाहू शकता, पण मी याच्यात पण तुम्हाला दाखवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने ह्या पूर्ण ब्लाऊजचा असा रोल तयार करून घ्यायचा का, तर हे कापड या शिलाईमध्ये गेले नाही पाहिजे। मग हे इकडचं जे अस्तरचं कापड आहे याच्यावर ठेवून आणि आपण आता पुन्हा त्याला टिप मारून घेत आहोत। हे पहा, आता हे झालं आहे आपलं कटोरीचा योगपट्टी जोडून। आता योगपट्टी जोडताना आपण काय केलंय, कवर केली, तुम्हाला मी दाखवली। अगोदर मेन कापडावरती जोडून घ्यायचं, नंतर ब्लाऊजच्या पूर्ण पार्टचा रोल करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला आपण योगपट्टी जोडायची। आता योगपट्टी जोडल्यावर आता हे कापड कडक असल्यामुळे इथे फुगतंय, मग आपण याच्या पण किनारीने परत एक टिप देऊन घ्यायची। असं स्टेप बाय स्टेप पाहत जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही। एकदम जुन्या टेलरकडून ब्लाऊज शिवल्यासारखं ब्लाऊज आहे, याची 100% खात्री आहे। हे पहा, आता हे झाले कटोरी आणि योगपट्टी जोडून। अशाच प्रकारे मी आता इकडच्या भागाला पण योगपट्टी जोडून घेते। आता अशा पद्धतीने आपण दोन्ही भागांची आपण अशी योगपट्टी जोडून घेतलेली आहे। तर आता ही योगपट्टी जोडल्यानंतर आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे, तर काच बटन पट्टी लावायची। आता ह्या ब्लाऊजला आपल्या बटन आहेत, मापाच्या ब्लाऊजला त्यांच्या बटन आहेत, त्याच्यामुळे त्यांना बटन हवे आहेत। तर अशा पद्धतीने आपण त्याला बटन लावणार आहोत। तर बटन लावण्यासाठी काय करायचं, तर ही जी पट्टी आहे आपली कापडाची ती वरच्या साईडने लावायची, आत फोल्ड करायची। आता ती कोणत्या साईडने लावायची त्याचंही खूप मोठं कन्फ्युजन असतं जेव्हा नवीन शिकतो। तर बटनची पट्टी जी आहे ती उजव्या बाजूने लावायची आणि काच बनवण्याची जी पट्टी आहे ती डाव्या बाजूने लावायची। हे पहा, उजव्या बाजूने हा फ्रंटचा बघितला आपण, ही वरतून लावली। आता आतमध्ये फोल्ड करताना काय करायचं, का पूर्ण आतमध्ये नाही फोल्ड करायची, आपल्याला अर्धा इंच ती हवी आहे बटन लावण्यासाठी, जेणेकरून आपल्या काचपट्टीच्या खाली ती कव्हर म्हणून राहील। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टिप मारायची। डाव्या साईडने काय करायचं आहे, काचपट्टी बनवायची आहे। तर काचपट्टीला साधारण 1.5 इंच तरी आपल्याला 1.25 ते 1.5 इंचाची ही आपल्याला डबल फोल्डची पट्टी हवी आहे। हां, आणि ती आपण वरतून लावतोय, बाहेरच्या बाजूने लावतोय आणि आतमध्ये फोल्ड करतोय, काचपट्टी म्हणतात तिला। ती पट्टी आपण पूर्ण बाहेरून लावून पूर्ण आत फोल्ड करणार आहोत। आता ही थोडीशी आपण रुंदच घेतली आहे, कारण आपल्याला याच्यावरती काच बनवायचे आहेत। मग काच बनवण्यासाठी थोडी रुंद लागते। या पद्धतीने आपले झाले काच बटन पट्टी लावून, म्हणजे ह्या पुढच्या भागाचं आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे। आता आपण घेऊयात पाठीमागचा भाग। आता हा आहे आपला पाठीचा भाग। आता ह्या पाठीच्या भागाला जेव्हा तुम्ही प्रॉपर ब्लाऊज शिवता ना, तेव्हा हे टक्सचं माप घेण्याची गरज पडत नाही। पण आता काय होतंय, आता तुम्ही शिकताय
तर त्यावेळेस काय करायचं, टक्स घेताना अशा प्रकारे डबल फोल्ड घडी करायची. इथे 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची. ही 2 इंच शिलाई मार्जिन सोडली. त्याच्यानंतर हा आहे कमरेचा चौथा भाग. आता ह्या कमरेच्या चौथ्या भागाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. हे किती आलं आहे आपलं 8.25. 8.25 म्हटलं तर त्याच्या निम्मे करायचे आहे. तर आपलं किती होईल 4.1 किंवा 2 असं 4च्या थोडीसं पुढं. तर मग हे पहा, हे आता झालं 4.1. इथे येईल आपला मध्य. आता मध्य पाठीचा जो मध्य आहे तो 4 इंच घ्यायचा आहे वरती, 4 इंच वरती आणि अर्धा इंच साईडने. तर हे पहा, नवीन शिकत असेल तर डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे चॉकने तो आखून घ्या. आखून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे पहा, ह्या साईडने सरळ घडी करून घ्यायची. अशा पद्धतीने केलं तर तो तुमचा इथे मार्किंग पडून जातो. तो मार्किंग पडला तर त्याच्यावरच तुम्हाला दुसरा टक्स पण घेता येतो. हे पहा, आता मी घेते टक्स मारून. टक्स मारताना काय काळजी घ्यायची, तर वरच्या साईडने पण व्यवस्थित लॉक झाला पाहिजे टिपला, आणि खाली कमरेच्या साईडला पण टिप व्यवस्थित लॉक झाली पाहिजे. नाही तर काय होईल, जेव्हा ब्लाऊज घालायला जाऊ आपण तेव्हाच ते उसवायला सुरू होईल इथे असं. तर मग आता हे उसवायला सुरू नाही झालं पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे, त्याला लॉक करून घेणार आहे आणि खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची. आता मी इथे लॉक केलं आहे, मी कितीही ओढलं तरी ते लॉक निघत नाही. आता हे आपले पाठीचे टक्स मारून झाले आहे दोन्ही. आता आपण जोडणार आहोत शोल्डर. तर शोल्डर जोडताना काय करायचं, पुढचा भाग हा कमीत कमी मागच्या भागा एवढा पाहिजे, कमी झाला नाही पाहिजे. जास्त असेल तर चालेल पण कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी ते पाहून घ्यायचं आधी. हे पहा, आपला बरोबर आहे. हे पहा, तर मग आता आपण आधी सरळ बाजूने असं सरळ कापडाच्या बाजूने असं ठेवून आणि शोल्डरला टिप मारणार आहोत. ती का मारणार आहोत, आपण शोल्डर कव्हर करणार आहोत. आणि कव्हर करणं ही चांगली सवय आहे. कोणत्याही ब्लाऊजचे धागे निघत नाही, टोचत नाही. हे पहा, नंतरून आपल्याला आतमधल्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने हे पहा, हे पहा, आता अशी कव्हर टिप आपली तयार झालेली आहे शोल्डरकडं. आता आपण काय करणार आहोत, फिनिशिंग करणार आहोत. तुम्ही बाही जोडताना हे फिनिशिंग करणं आधी खूप महत्त्वाचं आहे. हा आता आपण मध्य काढला आहे पाठीच्या भागाचा, त्याच्यावर आपण आधी बटनपट्टी ठेवली आहे, शोल्डर नीट करून घेतलं आहे. नंतर त्याच्यावरून आता हे 32 छातीचं माप आहे, हे छोटं माप आहे. हे पहा, त्याच्यावरून ही काचपट्टी ठेवली आहे. 32 छातीचं माप आहे म्हटल्यावरती इथं किती 8 आणि 2 10 इथपर्यंतच आपल्याला हवं आहे. त्याच्यामुळे जे एक्स्ट्राचं कापड आपल्याकडे येईल ते आपण कट करून टाकायचं आहे. 4 8 32 आणि 2 10. हे पहा, हे आपली मार्जिन किती आहे, त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्रा आहे, हे पहा, छातीचं कमरेचं माप किती आहे 27, 4 7 28 पावणे 7 आणि हे 2 पावणे 8 पावणे 9. म्हणजे हे जे एक्स्ट्राचं कापड आहे हे आपण टाकून टाकायचं आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड कापल्यानंतर काय होतं, आपली जी बाहीचं माप आपण घेतलेलं आहे, बाहीची रुंदी ती एकदम परफेक्ट बसते आणि शिलाई पण खालीवर होत नाही आणि ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये येतं. जे एक्स्ट्रावालं कापड आहे ते सगळं आपण कट केलं आहे. हे पहा, आता इथं पण तसंच करायचं आहे. हे जे एक्स्ट्रा कापड आहे हे कापून टाकायचं आहे. हे पहा, आपण जे कमी जास्त झालेलं आहे हे सगळं कट करून टाकलं आहे. आता हे सगळं कट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला गळ्याची आपल्याला फिनिशिंग करायची आहे. तर हे पहा, खालून बरोबर सारखं करून घ्यायचं आणि जो एक भाग वरती आलेला आहे तो कापून घ्यायचा. म्हणजे गळा एकदम व्यवस्थित गोल होतो आणि आकारही व्यवस्थित येतो त्याला, आणि पायपिंग पट्टी लावताना मागे पुढेही होत नाही. अशा पद्धतीने आपण सर्व ब्लाऊजचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फिटिंग करायची. चला तर आता बाही जोडायची आहे आपल्याला. आता ती बाही जोडण्यासाठी मी काय केलेलं आहे, बाहीला अगोदर पूर्ण अस्तर लावून ठेवलेलं आहे. आणि हे पहा, जेवढ्या मापाची मला बाही पाहिजे त्यांचं जुन्या मापाचं जे ब्लाऊज आहे तेवढ्या मापाची मी लांबी ठेवलेली आहे. बाकी मी एक्स्ट्राचं कापड कापून टाकलेलं आहे. बाही लावताना बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्यांकडून काय होतं, ती ओढल्या जाते, त्याच्यामुळे ती पुरत नाही किंवा मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर त्याच्यासाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी स्पेशल त्यांनी काय करायचं, तर हे पहा, आणि बाही कशी लावायची तेच कळत नाही, तो लई मोठा प्रॉब्लेम आहे. हे पहा, अशीच डायरेक्ट माझ्याकडे जे काही स्टुडंट येतात ना ते डायरेक्ट अशी जोडून देतात. आता अशी जोडल्यानंतर ही टीप वरती येईल, तर अशी जोडल्यानंतर ही टीप वरती येईल ह्या साईडला, अशी पण नाही पाहिजे. मग कशी पाहिजे, अशी पण नाही पाहिजे. अशी लावली तर हे अस्तरचं कापड वरती येईल. तर मग हे पहा, आता परफेक्ट कशी लावायची, तर शोल्डरचा हा जो गळा आहे, गळ्याच्या साईडला आपल्या बाहीच्या दंडघेराचं माप राहिलं पाहिजे. दंडघेराची जी साईड आहे किनार ती गळ्याच्या साईडला राहिली पाहिजे आणि हा खोलगट भाग पुढच्या बाजूला आणि उंच भाग मागच्या बाजूला. अशा पद्धतीने ती आधी सेट करून घ्यायची. इथे पिन लावून घ्यायची. इथे पिन लावून घेतल्यानंतर ती पॉईंट शोल्डरचा अजिबात सरकत नाही. आता मला पिन लावण्याची काही गरज नाही आहे, पण तुमच्यासाठी दाखवते. हे पहा, आणि असं आपण प्रेस करत करत आपले पाहून घ्यायचं पुढचे काम. तिथून आपण टीप मारायला सुरू करायची. आता ही पहा, आपण टीप मारतोय. टीप मारताना काय करायचं,
खालच्या कापडाला घडी तर येत नाही ना, ते पाहून घ्यायचं आणि थोड्या थोड्या अंतरावरती थोडं हळूहळू टीप मारून घ्यायची. कोणत्याही कापडाला ओढताण करायची नाही, ते आपल्या पुढे सरकतं तेवढ्या त्याच्यात ती ठीक बसते. तुम्ही जर बाही ओढली तर बाही उरेल, तुम्ही जर मोंढा ओढला तर मोंढा उरेल. म्हणजे हे जे परफेक्ट मापात दोन्ही बसतंय ते बसणार नाही आणि तुमच्या फिनिशिंगची टीप पण शिलाईची साईडची व्यवस्थित येणार नाही आणि बाही पण व्यवस्थित बसणार नाही. आता हे पहा, ही जर बाही लावली आहे तर ही एकदम परफेक्ट बसली, परफेक्ट फिनिशिंग आली त्याला. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने बाही जोडल्या गेली पाहिजे. मग बाही जोडताना काय करायचं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी दोन्ही बाह्या लावून घेते. आता हे पहा, बाहेरच्या साईडने आपल्याला आधी टीप मारून घ्यायची आहे फिटिंगची. आपल्याला कवर करायचं आहे त्यामुळे हे बाहेरच्या साईडने आपण किनारीने टीप मारायची. आता हे एक्स्ट्रा कापड ते आपण कापणार आहे, कारण किनारीने जेव्हा टीप मारतो तेव्हा आतमधून ते दिसले नाही पाहिजे जेव्हा आपण कवर करतो. आता हे पहा, मी तुम्हाला कवर करून दाखवते. आता हे पहा, दोन्ही जॉईंट बरोबर समोरासमोर आले म्हणजे आपली फिटिंगची टीप एकदम सरळ येणार आहे. हे पहा, तसंच ह्या बाजूने पण करून घ्यायचं. आता ह्या पहा, आपण पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहोत. तर ही साधारण 1.25 इंचाची पट्टी हवी आहे आपल्याला. हे पहा, ह्या पट्ट्या आपण अशा प्रकारे क्रॉस लाईनमध्ये काढून घेत आहे. एवढ्या पट्ट्या आपल्याला पुरेशा आहेत. तर पायपिंग कशी करायची, पट्टी कशी लावायची हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. मी आता ह्याची पट्टी तयार करून घेते. अशा पद्धतीने सर्व पट्ट्या एकाला एक जोडून घ्यायच्या व्यवस्थित. तर हे पहा, व्यवस्थित मी अशा जोडून घेतलेल्या आहेत. आता मी याला एक साईडने टीप मारून घेणार आहे, अर्ध्यापेक्षा कमी भागामध्ये. डबल फोल्डची पट्टी लावली तरी पायपिंग छान येते, पण हे कडक कापड असेल तर डबल फोल्डची पट्टी लावायची नाही, सिंगलच लावायची. अशा पद्धतीने आता आपल्याला ही पट्टी तयार केलेली आहे, ही गळ्याला लावून घ्यायची. सर्व अंतर सारखं आलं पाहिजे. कुठं काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त अशी टीप मारायची नाही, हळूहळू मारायची, पण व्यवस्थित आणि एकसारख्या अंतरात मारायची. म्हणजे एकसारखं कापड उरलं तर एकसारखी पायपिंग येते. जर कापडच कमी जास्त उरलं पायपिंगला तर मग ती पायपिंग पण छोटी मोठी होते. मग ती छोटी मोठी होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करायचं, की जे पट्टी लावताना तिची व्यवस्थित काळजी घ्यायची. साठी शेवटला परत तिला फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण आपलं इकडचं काम पूर्ण संपलेलं आहे, त्याच्यामुळे तिला शेवटला फोल्ड करून घ्यायचं. हे आतमध्ये जे एक्स्ट्राचं कापड आहे हे सारख्या अंतरात, म्हणजे पहा, ही इथं टीप आहे आणि हे अशा प्रकारे सगळं अंतर सारखं राहिलं पाहिजे. अशा अंतरात सगळं कापड हे कापून घ्यायचं आहे एक्स्ट्राच. आता मी ते कापते. आता आपण करणार आहोत त्याला पायपिंग. पायपिंग करताना काय करायचं आहे, हे जे कापड आहे ते ह्या पायपिंगमध्ये आलं पाहिजे असं. म्हणजे त्यात जर आलं ते खाच्यामध्ये ते पिऊन द्यायची आणि पायपिंगमध्ये कापड आलं तर ती पायपिंग एकदम छान अशी गोल आणि फुगीर होते, चपटी होत नाही. आणि चपटी झाली तर पायपिंग उलटते. गोल पायपिंग झाली व्यवस्थित तर ती उलटत नाही. अशीच आता पूर्ण पायपिंग करून घेऊयात आपण. आता हे पहा, एकदम अशी छान मस्त गोल आणि एकदम एकसारखी पायपिंग आपली तयार झालेली आहे. हे पहा, आतमधून पण कापड निघालेली नाही आहे. तर याची आपण फिटिंग करणार आहोत. इथे आपण कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे, इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि इथे दंडघेराच्या निम्मे घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण हे पहा सरळ शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपण फिटिंग तयार केली. आता हे पहा, आता आपण कटोरी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेले आहे. अशा प्रकारे ब्लाऊज जर शिवले तर कधीही चुकणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लतिका लेडीज टेलरला सबस्क्राईब करा.